आता पहा, आता आपल्याला पाहायचं आहे प्रोपॅगेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स. आता प्रोपॅगेशन म्हणजे काय? प्रोपॅगेशन म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. मग ते कशा प्रकारे केल्या जाते? जसं आपल्या ह्युमन मध्ये फक्त सेक्शुअल मेथडच आहे, डायरेक्ट तशी होते, पण मग ते टेस्ट ट्यूब बेबी जसं मी IVF सांगितलं तशा टाईप मध्ये झालं. पण प्लांट मध्ये जे आहे ना, असं काही होते का आपल्या ह्युमन मध्ये की असा आपला एक बोट कापलं, दुसरीकडे लावून दुसरीकडे जाऊन ठेवून दिलं, त्याच्यापासून नवीन पोरग तयार, असं होते का? नाही. इथं कुठेतरी ह्युमनचे स्पर्म नंतर फिमेलचे एक यांचं मीटिंग झाल्यानंतर फर्टिलायझेशन, एम्ब्रिओ, ते बाळ मोठं होते, अशी सगळी एक प्रोसेस आहे. पण प्लांट मध्ये तसं नाही आहे. प्लांट मध्ये काय आहे, जे असेक्शुअल मेथड आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट प्लांट पार्ट कट करा, त्याच्यापासून नवीन झाड तयार. गुलाबाची कलम आणली आहे ना, मग ते काय आहे, कटिंग झालं. मग असं याच्यामध्ये प्रोपॅगेशन केल्या जाते. काही मेथड सेक्शुअल मेथड आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, जेव्हा एखादं प्लांट तयार होते, झाडाला जेव्हा फ्रूट तयार होते, फ्रूट, तर ते फ्रूट कसं येते? हे एखादं प्लांट आहे, हे प्लांट जेव्हा तयार होते जमिनीमधून, आधी काय होतं, इथं काय होतं, इथं सीड होतं. या सीड मधून काय निघालं? रॅडिकल. या रॅडिकल पासून काय फॉर्म झाले? रूट्स फॉर्म झाले. आणि इथून हे निघाला प्ल्युमूल. याच्यापासून काय फॉर्म झालं? शूट. मग हे शूट फॉर्म झाल्यानंतर हळूहळू हळूहळू प्लांट ग्रो झालं. ग्रो झाल्यानंतर त्याला आजूबाजूने काय लिव्ह येत गेले, इकडे तिकडे लिव्ह झाले, अशा टाईपचे लिव्ह झाले. मग हे असं ग्रो होत गेलं. काही दिवसांनी मग इथं काय आलं? फ्लावर आलं. फ्लावर यायच्या आधी काय आलं? तिथं एक असं बर्ड आलं. पहिले काय आलं? बर्ड आलं. मग बर्ड पासून हळूहळू काय तयार झालं? फ्लावर. आणि फ्लावर पासून हळूहळू काय तयार झालं? फ्रूट. मग ही एक कोणती मेथड झाली? ही पॉलिनेशन होऊन ही अशा प्रकारे ही झाली सेक्शुअल मेथड. सेक्शुअल मेथड ऑफ प्रोपॅगेशन. याच्यामध्ये मग नॉर्मल काय होते? नॉर्मल आपण पाहिले होते पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स प्लांटचे मेल पार्ट मधून फिमेल पार्ट वर आले. त्याच्यानंतर आता ते फ्लावर पूर्ण काही परत काढत नाही मी, तुम्हाला माहिती आहे मेल पार्ट कोणता आहे? स्टेमेन. आणि फिमेल पार्ट पिस्टिल. पोलन ग्रेन्स गेले. पोलन ग्रेन्स गेल्यानंतर तिथं एक स्टाईल होती, इथं वर स्टिग्मा होता, स्टिग्मा नंतर इथं स्टाईल होती, आणि इथं अशा प्रकारची ओव्हरी होती. आणि या ओव्हरी मध्ये काय होते? ओव्ह्युल्स होते. मग जेव्हा पोलन ग्रेन्स गेल्यानंतर इथं एक अशा प्रकारचा आता स्टिग्मा, इथं ही ट्यूब जी आहे ना, ही आधी फॉर्म नसते. जसं तुम्ही एखादं जेली सारखं लिक्विड पाहिलं आहे का, त्याच्यावर जर काहीतरी असं वजनदार ठेवलं तर ते हळूहळू खाली चाललं जातं. मग तसं इथं एक जेली टाईप मध्ये अशा प्रकारचं लिक्विड भरलेलं राहतं. आणि जेव्हा पोलन ग्रेन्स येऊन याच्यावर बसले तेव्हा ते हळूहळू हळू त्यांच्यामुळेच ती जी आहे आतमध्ये ट्यूब फॉर्म होते. आणि ट्यूब फॉर्म झाल्यानंतर ते पोलन ग्रेन्स आतमध्ये आले. आतमध्ये आल्यानंतर इथं होता एक आणि पोलन ग्रेन्स, तर यांचं फ्युजन झाल्यानंतर तिथं काय फर्टिलायझेशन होते. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतो. झायगोट तयार झाल्यानंतर मग कधी कधी क्वेश्चन असा येतो की जसं जे फ्रूट आहे, हे फ्रूट तयार कशापासून झालं? जसं ओव्ह्यूल पासून काय बनते? ओव्ह्यूल पासून बनते सीड. आणि ओव्हरी पासून बनते फ्रूट. तर जे फ्रूट ओव्हरी पासून बनते त्याला आपण म्हणतो ट्रू फ्रूट. सॉरी, हा बरोबर. जे ओव्हरी पासून बनते त्याला काय म्हणू आपण? ट्रू फ्रूट. आणि जे ओव्ह्यूल पासून त्याचं सीड बनते. मग सीड बनल्यानंतर त्याच्या आजूबाजूचा जो पार्ट आहे तो काय आहे? ओव्हरीचं म्हणजे काय म्हणू आपण त्याला? काय म्हणजे ओव्हरीचा मोडिफाईड पार्ट झाला. तो ओव्हरीचा मोडिफाईड पार्ट काय झाला? फ्रूट. जो पार्ट खातो आपण तो काय झाला? ओव्हरीचा मोडिफाईड पार्ट झाला. त्याच्या आतमध्ये झाले सीड. मग ते प्रोसेस होते कुठं? तर सगळी इथं. मग इथं याच्या आतमध्ये फ्युजन झाल्यानंतर फर्टिलायझेशन तयार झालं, इथं सीड तयार झाली. हा आजूबाजूचा जो पार्ट आहे ओव्हरीचा, हा हळूहळू मोठा होत गेला. आणि मग काही दिवसांनी काय होते, त्याचा ते
त्याच्या पाकळ्या आलेल्या असतात फुलाच्या, त्या गळून पडतात आणि हळूहळू हळू फ्रूट मोठं होत जाते. तुम्ही जांबाचं झाड पाहिलं असेल, पोमोग्रॅनेटचं पाहिलं असेल, ते जेव्हा छोटं राहते त्याच्या आजूबाजूला फुलाच्या 2-3 पाकळ्या राहतात आणि ते जसं जसं मोठं होत जाते त्या पाकळ्या गळून पडतात. अशा प्रकारे काय होते, फ्रूट तयार होते. मग फ्रूट तयार होते तर आता एक काय फ्रूट ऍपल आणि दुसरं एक आहे, मला वाटतं पीचच आहे, नाशपाती पीचलाच म्हणतात ना, गावासारखं दिसते. तर हे जे दोन फ्रूट आहेत यांना म्हटलं जाते फॉल्स फ्रूट. जर तुम्हाला कोणी विचारलं की ऍपल जे आहे, ऍपल तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेले, त्यांनी सांगितलं 100 रुपये किलो, 200 रुपये किलो, मग तुम्ही म्हणायचं त्यांना, काय म्हणा तुम्ही ओरिजिनल फ्रूट तर खाऊ घालत नाही, 200 रुपये किलो. हे फ्रूट बनते कशापासून, हे ओव्हरीचा पार्ट राहत नाही. आपण जे ऍपल खातो ते राहते याच्या खाली जे राहते ना, आपण असं पाहिलं होतं स्ट्रक्चर, पाहिलं होतं ना. तर हे जे खाली थॅलॅमस राहते याच्या खाली, या थॅलॅमसचा मोडिफाईड पार्ट राहते जे आपण ऍपल खातो. थॅलॅमसचा मोडिफाईड पार्ट राहते आणि ते या दोन्ही याच्यामध्ये राहते, पीच मध्ये. इकडे तरी बाकी फ्रूटचा आपण ओव्हरी वगैरे जे आहे याचा मोडिफाईड पार्ट राहतो, पण इकडे ओव्हरी बाजूलाच राहून जाते आणि आजूबाजूला जे काही कव्हरिंग आहे तो थॅलॅमस आहे. म्हणून कधी कधी या दोन याच्यामध्ये क्वेश्चन येते की एडिबल पार्ट कोणता आहे, ऍपलचा एडिबल पार्ट कोणता आहे, तर थॅलॅमस. समजे, लिहून घ्या ते, ऍपल आणि पीचचा एडिबल पार्ट आहे थॅलॅमस. THALAMUS, थॅलॅमस. आणि इकडे हे मेथड समजली कशा प्रकारे. हे झालं सेक्शुअल प्रोपॅगेशन, ज्याच्यामध्ये काय आहे, पॉलिनेशन झाल्याशिवाय मग ते होणे नाही. पॉलिनेशन जेव्हा होईल, फर्टिलायझेशन जेव्हा होईल, एम्ब्रिओ तयार होईल, झायगोट तयार होईल तेव्हा. आणि एक मेथड तुम्ही पाहिलं असेल, डबल फर्टिलायझेशन, ट्रिपल फ्युजन, ऐकलंय ना, नाव तर ऐकलंय. त्याच्यामध्ये अशाच प्रकारे जेव्हा ते पोलन ग्रेन्स आतमध्ये, ती आणखी मी डिटेल सांगेल तुम्हाला. पोलन ग्रेन जेव्हा आतमध्ये जातात तर तिथं काय होते, तिथं पोलर न्यूक्लियर प्रेझेंट असतात, सिनर्जिट्स प्रेझेंट असतात. मग तिथं जर समजा ओरिजिनलचे जे न्यूक्लियस आहे त्याच्यासोबत फ्युजन झाल्यानंतर तिथं एम्ब्रिओ तयार होतो आणि ज्या दोन पोलर न्यूक्लियर आहेत त्यांच्यासोबत फ्युजन जेव्हा होते तेव्हा एंडोस्पर्म तयार होतो. आणि तो एंडोस्पर्म काय करते, मग एंडोस्पर्म नरिशमेंट देण्याचं काम करते त्या छोट्या एम्ब्रिओला. समजे, जसं कॉटिलिडॉन पाहिलं, कॉटिलिडॉनच्या आतमध्ये बारीक असा एम्ब्रिओ असते तो पाहिला, तर त्याच्या आजूबाजूने जे समजा हे एंडोस्पर्म तो त्यांना फीड देण्याचं काम करते. जसं आणखी आपण राईसचं किंवा तुम्ही गव्हाचं सीड पाहिलं असेल, त्याच्यामध्ये बारीक एम्ब्रिओ दिसते आणि आजूबाजूने काय राहते, एंडोस्पर्म. म्हणजे त्या ज्या कॉटिलिडॉन दिसते त्याच्या आतमध्ये एंडोस्पर्म, ते त्याला फिडिंग करण्याचं काम करते, नरिशमेंट देण्याचं काम करते. झालं, इथपर्यंत क्लिअर आहे. दुसरी एक मेथड राहते असेक्शुअल प्रोपॅगेशन. आता असेक्शुअल कोणती आहे, त्याच्यामध्ये मग तेच आपलं नॉर्मली कटिंग आहे, बडिंग आहे, ग्राफ्टिंग आहे. एखाद्या झाडाचा कुठलाही प्लांट पार्ट तोडून आणा आणि तो ग्रो करा, ते काय झालं, असेक्शुअल मेथड. आणखी अजून एक क्वेश्चन आहे ते मायक्रो प्रोपॅगेशन. मायक्रो प्रोपॅगेशन मोस्टली कशामध्ये केल्या जाते किंवा त्याच्यासाठी चांगलं सुटेबल क्रॉप कोणतं, तर ते आहे बनाना. आता मायक्रो प्रोपॅगेशन म्हणजे काय, एकदम तुम्ही एका सेल पासून एखादं होल प्लांट ग्रो करत आहेत आर्टिफिशियल मीडियावर, त्याला म्हटलं जाते मायक्रो प्रोपॅगेशन. किंवा एक राहते आणखी इन सिटू कन्झर्वेशन. तर ही जी मेथड झाली ही झाली एक्स सिटू झाली, आणि एक असते एक्स सिटू. हे नावं तुम्ही ऐकली असतील दोन्ही. हे कोण आहे सर, सितू सितू सत्तूचं पीठ आहे का, नाही. हे सितू कोण आहेत, दोन, इन सितू आणि एक्स सितू. इन सितू म्हणजे काय, नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये. जसं तुम्ही हे पाहिलं असेल, एखादं नॅशनल पार्क आहे आणि दुसरं एक चिडियाघर आहे. नॅशनल पार्क मध्ये काय आहे, त्यांना नॅचरली त्यांच्या, जसं आपण पेंच टायगर रिझर्वला गेलो होतो, तिथं काही असं आर्टिफिशियल केलेलं होतं का, नाही. त्यांना नॅचरली तिथं त्यांच्या एन्व्हायरमेंट मध्ये जगू देण्याचं काम ते झालं इन सिटू कन्झर्वेशन. त्याच्या आधी आपण महाराजा बागला गेलो होतो, ते होतं एक सिटू कन्झर्वेशन. समजलं. महाराजा बाग मध्ये पण वाघ होता, पण तो कसा होता, तो पिंजऱ्यात होता. तिथं तुम्ही बाहेर, तिथं तिथं मग त्यांना आर्टिफिशियली फूड दिल्या जात होतं. तो वाघ शिकार करून हे करते का,
नाही, पण मग इथं इन सिटू मध्ये कसं होतं, पेंच मध्ये तो शिकार करता येत होता त्या, म्हणून तिथं सगळ्यांना बंधन होतं, गाडीच्या खाली उतरायचं नाही. गाडीच्या खाली उतरले, वाघ आला तर तुम्ही पकडल्या जाता. तर मग ते काय झालं, त्यांचं नॅचरल झालं हे जे आहे ना. हे इन सिटू हे झालं नॅचरल. आणि एक सिटू म्हणजे काय, त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटच्या बाहेर. ते झालं एक सिटू जे आपण लॅब मध्ये करतो, ते झालं मग एक सिटू कन्झर्वेशन. म्हणजे नाही तर बऱ्याच जणांची अडचण तर इथंच असते, सर इन सिटू काय एक सिटू काय. ते वर्ड बऱ्याच ठिकाणी येतात जेव्हा तुम्ही मल्चिंगच्या वेळेस हे ते एक इन सिटू कन्झर्वेशन ऐकलं असेल ना, मल्चिंगचं जेव्हा वाचलं असेल, मल्चिंग त्याच्यानंतर ग्रीन मॅरिड क्रॉपच्या वेळेस, तेव्हा तुम्ही वाचलं असेल इन सिटू कन्झर्वेशन. तिथं वरून तुम्ही पालापाचोळा टाकायला जाते का, नाही. इन सिटू कन्झर्वेशन नॅचरल झाडांच्या पालापाचोळा पळते, ते तशाच प्रकारे तसं राहू द्या, इन सिटूचा पार्ट आहे. आणि एक सिटू मध्ये कोण कोण आले मग, तसं जीन बँक आल्या, सीड बँक आल्या. ज्यांना काय त्यांचं नॅचरल एन्व्हायरमेंट त्यांना बाहेर भेटत नाही किंवा टेम्परेचर बाहेर भेटत नाही, ते मग आर्टिफिशियली प्रोव्हाइड करा. आर्टिफिशियली कसं, मग जर बाहेर टेम्परेचर एखादं सीड तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं आहे, बाहेर जर त्याचं टेम्परेचर आता बाहेर जास्त आहे, पण जर समजा ऍपलचं सीड आहे, ते अशा वातावरणात ग्रो होईल का, किंवा जास्त दिवस त्याची व्हायबिलिटी टिकून राहील का. काही दिवस राहील ते तसं, काही दिवसांनी ते खराब होऊन जाईल सीड. मग त्याला त्याचं टेम्परेचर द्या, 0 डिग्री सेल्सिअस, 0 ते 5च्या मधातलं डिग्री सेल्सिअस. मग ते टेम्परेचर देण्यासाठी आपल्याला रेफ्रिजरेटर लागेल, तिथं ते ठेवावं लागेल. ते ठेवण्यासाठी मग ते काय झालं, एक सिटू कन्झर्वेशन नॅचरल हॅबिटॅटच्या बाहेर. पाहायचं मग. आता पहिली मेथड आहे सेक्शुअल प्रोपॅगेशन, ज्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट्स थ्रू सीड्स. आता पहिलेच मी बेसिक बेसिक एक बेस तयार करून ठेवला, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे अंडरस्टँड व्हायला, ज्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते. कोणता असते, स्टेमन. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते. त्याच्यानंतर जसं होते कशामध्ये, ऍसिड लाईन. हे लक्षात ठेवा, इथून हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, स्टार करून ठेवा हे एक्झाम्पल. इथून क्वेश्चन येतात की ऍसिड लाईमचं प्रोपॅगेशन, कधी कधी असा क्वेश्चन येते, ऍसिड लाईमचं प्रोपॅगेशन कशाने होते, तर सीडनी होते. पपयाचं प्रोपॅगेशन कशाने होते, सीडनी होते. फालसाचं कशाने होते, सीडनी होते. कोकोनटचं कशाने होते, सीडनी होते. तसं बाकी वेळेस बाकी याच्यानी पण करू शकतो, पण मोस्टली जे यूज केले जाते ते सीडनीच होते. ऍसिड लाईम, पपया, फालसा, कोकोनट. आता याच्यामध्ये तुम्हाला हे दोन्ही जे आहेत एक्झाम्पल, हे दोन्ही एक्झाम्पल ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकलचे आहे. इथं तुम्हाला टेम्परेट नाही दिसणार. म्हणून मी म्हटलं होतं की टेम्परेट क्रॉप साठी मोस्टली काय यूज करतात, तर ग्राफ्टिंग यूज करतात. हो सर, आता बरोबर. आणि हे जसं जसं लेक्चर हॉर्टीचं हळूहळू पुढे जाईल, तसं तसं काही विद्यार्थ्यांना समजत जाईल की पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चरचं महत्व काय होतं. पाहिजे तुम्ही मजा. मग तेव्हा वापस फिरून मागे असाल की आता तर काही समजून नाही राहिलो. ते पहिलं लेक्चर पाहिलं असतं तर इकडे जरा डोकं चाललं असतं. पहिलं दुसरं, मग तेव्हा वापस पहिलं तुम्हाला पाहावंच लागणार आहे. पाहा, पहिलं आणि दुसरं हे दोन लेक्चर. कारण तिथं तो जर बेस जर व्यवस्थित पाठ करून ठेवला ना, इकडे अडचण येत नाही. आता इथं जर समजा असे डायरेक्ट दिसायला लागले, मी काय म्हणेल सगळे टेम्परेट क्रॉप, हे तुम्ही पाहून घ्या टेम्परेट क्रॉप कोणते आहेत. ऍपल, पीच, प्लम, खालसा, चेरी कोणते झाले, टेम्परेट क्रॉप. हे समजलं सेक्शुअल प्रोपॅगेशन. त्याच्यानंतर मग हे करण्यासाठी तशा सीड्स असल्या पाहिजे. मग एक सीड राहतात ऑर्थोडॉक्स सीड्स आणि दुसरा राहते रिकॅल्सिट्रंट सीड्स. हे आपल्याला सिकटेक मध्ये आणखी डिटेल पाहायचं. इथं सांगून देतो, ऑर्थोडॉक्स सीड्स म्हणजे कोणत्या, अशा सीड्स ज्या काय जर टेम्परेचर थोडं जास्त असलं तर ते त्यांची व्हायबिलिटी लूज करतात. आता हे कोणत्या, टेम्परेट. म्हणून मी सांगितलं होतं की जर टेम्परेट क्रॉप असले तर त्यांना स्टोअर करण्यासाठी टेम्परेचर पाहिजे 0 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास. फक्त कोण होता, सब ट्रॉपिकल मधला ग्रेप्सच असा होता ज्याला तो सब ट्रॉपिकलचा होता जो 5 ते 8 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचर मध्ये, सॉरी 5 ते 8 होतं की, हा 5 ते 8 डिग्री सेल्सिअस याच्यामध्ये ग्रो करायला पाहिजे. पण या ग्रेप साठी स्टोअर करण्यासाठी टेम्परेचर लागते 0 डिग्री सेल्सिअस किंवा 1 डिग्री सेल्सिअस. पण यांना जे आहे टेम्परेट, यांना स्टोअर करण्यासाठी 0 डिग्री सेल्सिअस किंवा असं म्हणू शकता लेस दॅन 5 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असलं तरच हे काही दिवस स्टोअर केल्या जाऊ शकतात.
त्यांची व्हायबिलिटी लूज होत नाही. कोणते? टेम्परेट क्रॉप. आणि तेच टेम्परेट क्रॉप्स म्हणजे असे सीड जे कमीत कमी टेम्परेचरवर स्टोअर केल्याने त्यांची व्हायबिलिटी लूज करत नाही. जर तुम्ही 5 पेक्षा किंवा 10-12 पेक्षा जर जास्त टेम्परेचर झालं तर हे क्रॉप त्यांची व्हायबिलिटी लूज करतात, कारण हे थंड वातावरणातले आहेत. म्हणून मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की जो ज्या वातावरणातला आहे त्याच्यासाठी केल्या जाणारे ऑपरेशन त्याच वातावरणात. जसं यांच्यासाठी केल्या जाणारी ग्राफ्टिंग असो, सोविंग असो, मी लिहिलं होतं असं, सोविंग लिहिलं होतं, त्याच्यानंतर ऑब्लिक ग्राफ्टिंग लिहिलं होतं, नंतर त्यांचं प्लांट प्रोपॅगेशन लिहिलं होतं. हे ज्या क्रॉप सीझन मधल्या त्यांच्यासाठी त्याच सीझन मध्ये करावं लागते. एक्झाम्पल मी बेरचं पण सांगितलं होतं. बेरचं जेव्हा एखाद्या वेळेस ट्रेनिंग प्रूनिंग करतात तर ट्रेनिंग समजा जवळपास फेब्रुवारी मार्चच्या जवळपास करतात आणि एप्रिल मे मध्ये काय करतात? त्याची प्रूनिंग करतात, कारण ते क्रॉपच कोणता आहे? अरिड रिजन मधला आहे. वातावरण कसं आहे? गरम आहे. एप्रिल मेचं वातावरण कसं राहते? गरम वातावरण. मग हे जे ऑर्थोडॉक्स सीड्स आहेत, ऍपल आहे, मॅलस डोमेस्टिका, नंतर पीचचं काय आहे? मला वाटतं प्रूनस कम्युनिस आहे. प्लमचं प्रूनस पर्सिका, बरोबर आहे. नाव पाहिजे पीच, पियर, प्लम, हे तिन्ही जर पायरस कम्युनिस पियर्स आहे. इथं कन्फ्युजन जास्त होतात तिन्ही याचे नाव. नंतर फाल्सा, ग्रेविया सब इनिक्वेलिस, चेरीचं नाव काय आहे? सर्च करायचे आणि पाठ करायचे. मँगोचं मँगीफेरा इंडिका, सिट्रस स्पेसिस आणि लिची चायनेन्सिस. तर इथून क्वेश्चन येतात सायंटिफिक नेम वरून परत परत, म्हणून मी हे बोलत राहतो, तुमच्या कानावर पडले पाहिजे तेव्हा. आणि रिकॅल्सिट्रंट सीड म्हणजे कोणते? असे जे कोणते जे 12 ते 13 डिग्री सेल्सिअस पेक्षा थोडंफार जास्तही असलं टेम्परेचर तरी ते त्याची व्हायबिलिटी लूज करत नाहीत, ते सर्वाईव्ह होतात. मग हे जे आहेत यांना जवळपास, आता काय म्हणू आपण, यांना काय लागणार आहे? इन सिटू कन्झर्वेशन लागणार आहे की एक्स सिटू? बरोबर. हे जे ऑर्थोडॉक्स आहेत यांना एक्स सिटू मध्ये कन्झर्व केल्या जाते, कारण 0 डिग्री सेल्सिअस वर नॅचरल टेम्परेचर तर भेटत नाही, तुमचाच बर्फ होऊन जाईल 0 वर. आणि हे जे आहेत हे इन सिटू मध्ये सर्वाईव्ह होतात. जसं तुम्ही मार्केटमध्ये गेले तुम्हाला भेटून जाईल, मँगोच्या सीड द्या, भेटून जातील तुम्हाला. सिट्रसच्या मागितल्यात भेटून जातील, पपयाच्या मागितल्या तर भेटून जातील. ते नॉर्मल घरी पण तुम्ही स्टोअर करू शकता. पण तुम्ही जाऊन पण ऍपलच्या सीड द्या, देतीलही, पण ते कुठं स्टोअर करावं लागतील? त्यांच्याकडे स्टोअर केलेलं राहतील, तर ते कोल्ड स्टोरेज मध्ये 0 डिग्री सेल्सिअस, 0 ते 5 डिग्री सेल्सिअसच्या मधामध्ये स्टोअर केल्या जातात. 0 ते 5, आणि त्याच्या वर जर गेलं समजा 10 ते 12च्या जवळपास, तर मग त्या कोणत्या झाल्या? रिकॅल्सिट्रंट सीड. आणि हे कोणते राहतात? काय सांगू तुम्ही? जसं आता इथं थंड वातावरण राहते ना, मॉइश्चर वगैरे राहते, त्या डेसिकेशन टॉलरंट राहतात ह्या सीड्स. काही अडचण? काहीच नाही. जायचं समोर. हा, पेपर आहे सीजीएल, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे असेक्शुअल प्रोपॅगेशन. आता असेक्शुअल प्रोपॅगेशन मध्ये काय? ज्याच्यामध्ये प्लांटचा कोणताही पार्ट यूज केला जातो, जसं मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट फ्रॉम एनी व्हिजिटेटिव्ह पार्ट्स. मग त्याचा व्हिजिटेटिव्ह कोणताही पार्ट घ्या, लीव्ह घ्या, कटिंग घ्या, स्टेम घ्या, ब्रांच घ्या, त्याच्यापासून नवीन प्लांट तयार करणे, त्याला म्हटले जाते असेक्शुअल प्रोपॅगेशन. जेनेटिकली युनिफॉर्म मटेरियल डिराइव्ह फ्रॉम सिंगल इंडिव्हिज्युअल कॉपी, त्याला म्हटल्या जाते क्लोन. मग हे जे सिंगल एका जेनेटिकली एकदम आयडेंटिकल तशाचा तसाच कॅरेक्टर सगळे तसेच, त्याला म्हटलं जाते क्लोन. तुम्ही ऐकलं असेल बफेलोच्या क्लोन बद्दल, काय नाव होतं त्याचं? बफेलोच्या क्लोन बद्दल तुम्ही वाचलं असेल कुठेतरी की एक्झॅक्ट बफेलोचा क्लोन तयार करण्यात आला, फर्स्ट क्लोन. शिपचा आहे का? कोणता? डॉली, डॉली शिप, बरोबर. मग ते काय राहते? एक्झॅक्ट कॉपी जशाचा तसा. मग जेनेटिकली, पण कशा थ्रू? सेक्शुअल प्रोपॅगेशन नाही, असेक्शुअल प्रोपॅगेशनने त्याचा प्लांट पार्ट यूज करून एक्झॅक्ट तशीची तशी कॉपी बनवणे, ते काय झाला? क्लोन. आणि मोस्ट कॉमन रुटिंग हार्मोन याच्यामध्ये यूज केला जातो आयबीए. आयबीए ला म्हटलं जाते इंडोल ब्युटेरिक ऍसिड.
आता हे पण एक प्रकारचं, आता ऑक्सिन तुम्ही नाव ऐकलं असेल. ऑक्सिन काय आहे हे नॅचरल त्याचं नाव झालं, पण ऑक्सिन मध्ये खूप सारे प्रकार राहतात. तर हा एक ऑक्सिन आहे. कोणता? इंडोल ब्युटिरिक ऍसिड. जसं IAA ऐकलं असेल ना, इंडोल ऍसिटिक ऍसिड. तर हा नॅचरल आहे, हा नॅचरल ऑप्टेन झालेला आहे. आणि हे जे बनवलेलं आहे IBA हा सिंथेटिक झाला. इंडोल ऍसिटिक ऍसिड नॅचरल झाला, हा सिंथेटिक झाला. आणि तो काय आहे? एक ऑक्सिन आहे. म्हणजे त्याचं काम काय आहे? रूटिंग हार्मोन आपण म्हटलं जाते. जर समजा झाडाला एखाद्या ठिकाणी कट मारला, त्याची कटिंग आपण घेऊन आलो दुसरीकडे, तर त्याला रूट्स आले पाहिजेत ना. मग या हार्मोनचा डोस वाढवा. या हार्मोनचा डोस दिल्यानंतर त्याला रूट्स फॉर्म होतील. रूट्स फॉर्म झाले की दुसरीकडे कट करून जमिनीमध्ये लावून द्या. तर हे कशाचे पार्ट झाले? हे असेक्शुअल मेपॅकेशन, ज्याच्यामध्ये कोणताही प्लांट पार्ट यूज करून नवीन प्लांट तयार केला जातो. पाहायचं समोर की थांबायचं इथं? किती वाजले? होते बऱ्यापैकी. आता कटिंग्स. नॉर्मल कटिंग काय आहे? आपली गुलाबाची कलम. कोणत्याही झाडाची डायरेक्ट एखादी तुम्ही ब्रांच तोडून आणली, ती कटिंग किंवा कटिंग तोडून आणली आणि ती दुसरीकडे लावली आणि ती ग्रो झाली, ती झाली कटिंग. मग कटिंग कोणकोणत्या असतात? तर त्याच्यामध्ये स्टेम असो, लीफ असो की रूट असो. रूट कटिंग, स्टेम कटिंग, लीफ कटिंग. तुम्ही बऱ्याच ठिकाणी फ्लावरचे आणता, ते जे पसरणारं झाड असते, कोणतं आहे ते? लिली. कोणतीही तुम्ही तोडून आणलं, लावून दिलं की ते लगेच ग्रो होतं. मग ते काय झालं? कटिंग झालं. व्हेजिटेटिव्ह मटेरियल ऑप्टेन फ्रॉम वन ऑफ द 3 प्रायमरी प्लांट ऑर्गन. मग हे 3 प्रायमरी प्लांट ऑर्गन आहेत. जसं रूट आहेत, कारण इथं पण रूट मध्ये काय आहे? रूट मध्ये ऑक्सिन प्रेझेंट राहते रूटच्या टिपवरती आणि एक शूटच्या टिपवरती. कधी कधी तुम्ही नाव ऐकलं असेल की रूट प्रुनिंग करा. ऐकलंय ना? तर रूट प्रुनिंग कावर केल्या जाते? जसं पहा, ही जमिनीची लेअर आहे, याच्यामध्ये प्लांट ग्रो होतात आणि हे इथं याचे असे रूट्स आहेत. रूट्स चालले वाढत वाढत. कारण काही जे प्लांटला जेव्हा आपण न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करतो किंवा कुठल्याही प्रकारचं वॉटर प्रोव्हाइड करतो, जेही काही त्यांना वाढीसाठी जे काही गरजेचं आहे ते प्रोव्हाइड करतो, तर इथं जर समजा रूट्सची ग्रोथ जर खूप जास्त होत असली तर त्याचा इफेक्ट वरती होतो. वर पाहिजे तेवढी प्रूफिंग येत नाही, जे आपल्याला वर प्लांटची जी ग्रोथ पाहिजे ते येत नाही. मग काय केल्या जाते? या रूटच्या आजूबाजूने इथं काय केलं जाते? गड्डा केला जाते, मोठा मोठा पीठ खोदल्या जातो. केल्यानंतर त्याच्या आजूबाजूचे हे जे रूट्स आहेत ना, हे असे कट केल्या जातात पूर्ण. मग हे कट केल्याने त्या झाडाला काही दिवस पाणी देत नाही, तसंच राहू देतात. कारण ते काय, थोडंफार स्ट्रेस मध्ये आलं पाहिजे. आणि त्याचे जे आधीचे जे होते, जिथं समजा वर प्लांट पार्ट्स आहेत, हे काय आहेत? झाडाचे पानं हे गळून पडले पाहिजे, कारण ते थोडंफार स्ट्रेस मध्ये आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला काय करायचं आहे? सडन एकदम ब्लूम आला पाहिजे. मी ऐकलं, पाहिलं असेल ना, डिसिडियस प्लांट मध्ये जर समजा जानेवारी फेब्रुवारी मध्ये खूप जास्त पानांची गळती झाली, पान जर गळाले, त्याच्यानंतर अचानक ते झाड हिरवगार दिसते. मग तसंच इथं करायचं, कारण तेव्हा ते स्ट्रेस कंडिशन मध्ये राहतात. तसंच इथं करायचं आहे. रूट प्रुनिंग केल्यानंतर काही दिवस त्यांना पाणी द्यायचं नाही. दिल्यानंतर मग त्याच्यानंतर म्हणजे जवळपास 2-1 महिन्याची ही प्रोसेस राहते. म्हणजे तुम्ही आता कट केल्यानंतर जर समजा आज कट केले तर 2-3 हफ्ते त्यांना पाणी देऊ नका. मग काय होईल? वरचे जे पानं आहेत, इथली पानगळती सुरू होईल, पानं गळतील आणि झाड एकदम, फक्त एवढं तुम्ही ते ऐकलं असेल, परमनंट विल्टिंग पॉइंट ऐकलंय ना? फील्ड कॅपॅसिटी, अल्टिमेट विल्टिंग पॉइंट. तर हे कंडिशन तुम्ही ऐकली असेल, परमनंट विल्टिंग पॉइंट. ही अशी कंडिशन ज्याच्यामध्ये काय आहे? प्लांटची रिग्रोथ होऊ शकते. परमनंट वर ऐकलाय ना? परमनंटच्या आधी जर तुम्ही त्याला वॉटर दिलं तर. पण ते जर समजा अल्टिमेट विल्टिंग पॉइंट वर जर गेलं तर त्याची ग्रोथ होत नाही, ते पूर्णपणे मरून जाते. आणि इथं जर असलं तर थोडंफार त्याच्यामध्ये जीव बाकी राहते. तिथं जर तुम्ही त्याला पाणी दिलं, त्याचं सडन वापन त्याची ब्लूमिंग होते. मग तसंच इथं हळूहळू तुम्हाला जर बिल्डिंग दिसली, नाही तर मग कट करून ठेवून द्यायचं, वर्षभर पाणीच नाही, असं करायचं नाही. कारण ही ही प्रोसेस अशी राहते, स्किलफुल वर्कर इथं काम पाहिजे. त्या झाडाकडे लक्ष द्यावं लागतं, दिवस मोजावं लागतात, किती दिवसाची प्रोसेस आहे सर्व. मग हे कट केल्यानंतर याला हळूहळू काय येतात? याला
दोन तीन हफ्ते थांबायचं, त्याच्यानंतर मग इथं सडन इरिगेशन चालू करायचं. इरिगेट केल्यानंतर या झाडाला आणखी ब्लूमिंग येते. इथं मग जे आहेत ना रूट्स, ते रूट कट केलेले राहतात, ते कोणत्याही गोष्टी पटकन ऍब्झॉर्ब करते. ऍब्झॉर्ब केल्यानंतर जाऊ द्या डायरेक्ट वर, कारण यांची वाढ थांबलेली आहे, सगळे छोटे छोटे झाले, आपण पार्ट कट करून दिले. आणि मग वर जाऊ द्या, सगळं जेवढे काही फूड आहे, वॉटर आहे, डायरेक्ट वर जाऊ द्या. वर अचानक मग शूटिंग होते, शूटिंगही वाढते, झाडही वाढते, ग्रोथही चांगली होते. याला म्हटलं जाते रूट प्रुनिंग. रूट प्रुनिंग हे बऱ्याच जणांना समजत नाही की कशासाठी करतात. वरच केल्या जाते, बस झालं, ठीक आहे, खाली कशाला करावं लागते. आणि ते कधी लक्षात येते की तुम्ही सगळे उपाय करून पाहिले. जसं वर हा डोस आहे, तो डोस त्या झाडाला फ्रुट्स येत नाही आहेत, विल्टिंग होते, अशा प्रकारची ग्रोथ होत नाही आहे. मग त्याचं कारण काय आहे? तर जमीन होता बेस पा काय आहे, तर इथंही सगळ्यात शेवटी बेसवरच यावं लागते. म्हणून मी म्हणत राहतो, अभ्यास करताना सर्वात पहिले बेस पक्का करा. बेस हा तात्पुरता जर असला तर तात्पुरतं एकच वेळेत झाडाला फळं येतील, पण बेस जर चांगला पक्का असला तर तुम्ही त्या आयुष्यभर फळं राहतील. समजे? म्हणून बेस पक्का असला पाहिजे. आताही सांगू राहिलो मी, ते क्लासिफिकेशन चांगलं असलं पाहिजे आधीचं जे आहे, तर इकडे समजण्याला इझी जाते. नाही तर मग झालं. बाकी याच्यामध्ये काही नाही आहे. स्टेमचा पार्ट कट करून आला, लिफचा पार्ट कट करून तो ग्रो होऊन जातो. फक्त तिथं काही प्रोसेस करावं लागते, जे समजा आता गुलाबाची कलम आहे, ते नॅचरली लागून जाते पण त्याच सीझन मध्ये. पण मग काही ठिकाणी तुम्हाला कट मारावं लागते. रुटिंग होत नसली तर काय द्यावं लागते? रुटिंग हार्मोन द्यावं लागते, IBA, किंवा मग अगार अगार जेल लावावं लागते. स्पॅग्नम मॉस ऐकलं असेल, ते लावावं लागते. तर आपलं नॅचरल स्पॅग्नम मॉस आणि अगार अगार कोणता आहे? रुटिंग हार्मोन, किंवा जे ग्रोथ त्यांना न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करते, हे कोणतं आहे आपलं? जसं अगार अगार आणि स्पॅग्नम मॉस हे काय आहे? न्यूट्रिएंट मीडिया आहेत, हे त्यांना न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करते. जसं तुम्ही एअर लेअरिंग नाव ऐकलं असेल, हे अशा प्रकारे हवेत केल्या जाते. एअर लेअरिंगचं आणखी दुसरं एक इनार्चिंग ऐकलं असेल. इनार्चिंग मेथड मँगो मध्ये केल्या जाते, अजूनही केल्या जाते. कुठं केल्या जाते? साऊथ मध्ये. इनार्चिंग, तर हे साऊथ मध्ये काय केल्या जाते? हे पूर्णपणे एक मँगोचं झाड, हे मँगोच्या झाडावर ही अशी एक ब्रांच आहे, आणि या ब्रांच सोबत इकडे काय केलं ते दुसरं एखादं पॉट मध्ये किंवा त्या याच्या कुंडीमध्ये, मडक्यामध्ये दुसरं एखादं मँगोचं छोटं गाळ ग्रो केलेलं आहे. मग तुम्हाला ग्राफ्टिंग करायची आहे. ग्राफ्टिंग करायची आहे तर काय केलं जाते? त्या झाडाच्या मडक्यासहित ते प्लांट आहे ना, इथं असा अशा प्रकारचा, थांबा इकडे झूम करून दाखवतो. हे त्याचं खोड आहे हा, एक ब्रांच. हे इथून अशा प्रकारे कट मारतात. कट केल्यानंतर हे जे दुसरं एक कुंडीमध्ये आपलं ग्रो केलेलं झाड आहे किंवा मडक्यामध्ये, हे याला अटॅच केल्या जाते. त्याला अटॅच मेथडही म्हणतात. अटॅच करून ते कुंडी झाडाला तशीच लटकलेली राहते. आणि मग काही दिवसांनी इथं जेव्हा, आणि मग याच्या आजूबाजूला मॅग्नम मॉस किंवा अगार अगार जेल हे लावल्या जाते. लावल्यानंतर इथं हळूहळू काय होते? रुटीन फॉर्म होते. रुटीन किंवा हे त्याला पूर्ण अटॅच होऊन जाते. अटॅच झाल्यानंतर त्याची नवीन ग्रोथ सुरू. आणि जर रुटिंग पाहिजे असेल तर इथं रुटिंग फॉर्म होते. दोन्ही प्लांटचे कॅरेक्टर त्याच्यामध्ये येतात. इकडून कट करून टाका, दुसरीकडे लावून द्या. ही कोणती आहे? इनार्चिंग मेथड. हे फक्त मी वरवर सांगत आहे, आपल्याला डिटेल पाहायचं आहे, सगळ्या मेथड पाहायच्या. तर कटिंग्स कोणकोणत्या यूज केल्या जातात कटिंग्स मध्ये? जसं तुम्ही ऐकलं असेल, ग्रेप आहे, ग्रेप मध्ये ग्रेप आहे, फिग आहे, पोमोग्रॅनेट आहे. तर यांच्यामध्ये काय हार्डवूड कटिंग केलं जाते. हे त्याच्या नावावरूनच लक्षात ठेवायचं. हार्डवूड, वूड हार्ड आहे, त्यांचं जे लाकूड आहे, त्यांचं जे स्टेम आहे हे हार्ड आहे, तर हार्डवूड कटिंग. ते जर समजा सॉफ्ट असले तर सॉफ्टवूड कटिंग. ते जर मीडियम असले दोन्ही याच्या मधातले तर सेमी हार्डवूड कटिंग. जसं तुम्ही पहा इथं हे जे दिसत असतील ना तुम्हाला, ग्रेप आहे. ग्रेपचा बगीचा जर जाऊन पाहिला नसेल तर त्याचे जे वुड्स आहेत छोटे छोटे राहतात पण हार्ड राहतात. मग याच्यामध्ये काय केलं तर 10 ते 45 सेंटीमीटर लेंथ अँड कंटेनिंग ऍटलिस्ट 2 बड त्यांना असले पाहिजे. 10 ते 45 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर म्हणजे किती? ते कपडावाल्याची स्केल, ते 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. त्याच्यापेक्षा 50 सेंटीमीटर जवळ आपल्याला जायचं, म्हणजे एवढी जवळपास कटिंग ते असली पाहिजे. एवढी किंवा एवढी समजा. तर ते 10 ते 45 सेंटीमीटरची लेंथ असली पाहिजे. त्याला ऍटलीस्ट 2 बड असले पाहिजे, मॅच्युअर आणि डॉर्मंट स्टेम. मॅच्युअर असले पाहिजे ते बड व्यवस्थित. आणि ते तुम्हाला युज करायचे आहे प्लांट प्रोपॅगेशन साठी. मग त्याच्यामध्ये कोणकोणते आले? ग्रेप्स आले, फिग आले, पोमोग्रॅनेट आले, पियर आले आणि प्लम.
आता पाहिजे इथं तुम्हाला कन्फ्युजन असं आहे की सर ग्रेप्स आहे, पोमोग्रॅनेट आहे, पोमोग्रॅनेटचं झाड जे आहे हे कशामध्ये येते, श्रब येते. हर्ब माहिती आहे, हर्ब काय असतात, एकदम छोटे, जे छोटे छोटे बुश राहतात त्याच्यापेक्षा मोठे श्रब आणि त्याच्यापेक्षा मोठे ट्रीज. आता तुम्हाला असं वाटत असेल हार्डवूड कटिंग आहे तर हा मँगो इकडे पाहिजे होता आणि ते ग्रेप पोमोग्रॅनेट इकडे पाहिजे होते असं वाटत असेल ना, पण ते तसं नाही आहे. हे जे आहे ना हे सेमी हार्डवूड मध्येच येते, जसं मँगो झालं, गवा झालं, लेमन झाला. म्हणून या मँगोवर क्वेश्चन येते की मँगो हार्डवूड मध्ये येते की सेमी हार्डवूड. तर लक्षात ठेवा मँगो सेमी हार्डवूड मध्ये टाकलेला आहे. मँगो हार्ड जसं तिकडे आपलं झालं होतं देवणीचं, देवणी इकडे पण आहे तिकडे पण आहे, मिल्क प्रोडक्शन चांगलं देते, पण आता आयसीआर जे देईल ते आपल्याला करावं लागते. म्हणून तसा मँगो जो आहे तो सेमी हार्डवूड मध्ये येते. ऑप्शन डोळ्यासमोर आले की आपण विसरून जातो बरं ह्या गोष्टी. आपल्या डोळ्यावर मँगो, मँगो तर चांगलं फळ आहे हार्डवूड कटिंग. पोमोग्रॅनेट, पोमोग्रॅनेट तर श्रब मध्ये येते, मँगो पेक्षा थोडं छोटं दिसते. पोमोग्रॅनेट सेमी हार्डवूड मध्ये टाकतो. पण हार्डवूड मध्ये ते पोमोग्रॅनेट, पियर, प्लम, ग्रेप, फिग, व्हिटीज, विनिफेरा, फिकस कॅरिका, प्युनिका, ग्रॅनाटम, पायरस, कम्युनिस, मॅलस आणि हे काय आहे, प्रुनस, प्रुनस डोमेस्टिका असं काहीतरी नाव आहे. प्रुनस कम्युनिस काही 2-3 नाव आहेत ते, कम्युनिस वगैरे येते. नंतर सेमी हार्डवूड कटिंग त्याच्यामध्ये आहे एव्हरग्रीन फ्रुट्स. मग पार्शियली मॅच्युअर्ड स्टेम त्याचं असलं पाहिजे, जसं मग मँगो आहे, मँगो नंतर गावा आहे, लेमन आहे. सॉफ्टवूड कटिंग, सॉफ्टवूड कटिंग मध्ये काय आहे, हर्बेशियस क्रॉप्स आहेत. मग त्याच्यामध्ये कोण आले, डेसिडियस श्रब्स और सॉफ्ट सेक्शन ऑफ द स्टेम. मग जे छोटे छोटे आहेत एकदम श्रबेशियस वाले त्याच्यामध्ये काय आहे, सॉफ्टवूड कटिंग, ज्यांचे एकदम सॉफ्ट स्टेम आपण युज करतो. छोटही असते, साईजनं बारीकही असते, असं वाकवलं तर वाकूनही जाईल. पण हार्डवूड तसं नसते, ते हार्डवूडच तुम्हाला युज करावं लागणार आहे. आणि मग रूट कटिंग, रूट कटिंग कशा कशाच्या युज करतात, तर मग त्या ब्लॅकबेरी आहे, मलबेरी आहे आणि रोज आहे, यांची काय केले जाते रूट कटिंग. म्हणजे त्यांचे जे रूट्स आहेत जमिनीमध्ये तो पार्ट जरी कट करून आणला त्याच्यापासूनही प्रोपॅगेशन होते. अशा प्रकारे झालं हे कटिंगच्या मेथड. कटिंग मधून क्वेश्चन पा कुठून येते, हार्डवूड कटिंगची डायरेक्ट एखाद्या वेळेस कशा प्रकारची कटिंग असते, फक्त तुम्हाला सांगता आलं पाहिजे 10 ते 45 सेंटीमीटरची, किंवा सरळ सरळ पाठ करा 10 सेंटीमीटर पासून अर्धा मीटर पर्यंत अंदाज घेऊ. आणि त्याच्याचे एक्झाम्पल, या एक्झाम्पलवर क्वेश्चन होता ग्रेप, फिग, प्रोमोग्रॅनेट, पियर आणि प्लम. सेमी हार्डवूड मध्ये मँगो, गावा, लेमन आणि सॉफ्टवूड मध्ये तर स्ट्रॅबेशियस क्रॉप आणि रूट कटिंग मध्ये मोस्टली ब्लॅकबेरी, मलबेरी आणि रोज. ग्राफ्टिंग पाहायचं. बरं सेकंड पार्ट आहे हा आपण उद्यापासून करू कंटिन्यू, एक सोबत लेक्चर मध्ये येऊन जाईल. ठीक आहे, जमलं, बाकी करू उद्या कंटिन्यू.